नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खेड येथील माळशे फार्म्स येथे सकल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न. मुंबई गोवा महामार्ग बहादूर शेख नाका उड्डाणपुलाची भास्कर जाधव यांच्याकडून पाहणी. आमची जनगणना आमचा विकास, नितेश राणे यांचे नागरिकांना स्वगणना करण्याचे आवाहन. महिला आता केवळ सहभागी नाही तर बदलाचे नेतृत्व करतायत, अदिती तटकरे. आणि वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी. आता पाहूया सविस्तर वृत्त. सकल हिंदू समाज आयोजित सकल हिंदू संमेलनाचं आयोजन शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी माळशे फार्म्स खेडजाई मंदिर शेजारी करण्यात आलं होतं. तसेच कार्यक्रमापूर्वी वैश्य हनुमान मंदिर खेड येथून दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या दिंडीची सांगता माळशे फार्म्स येथे करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक धनंजय चितळे यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास आणि भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. कार्यक्रमाचे संयोजक भरत कारले यांनी धनंजय चितळे यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केलं. सौ कादंबरी वैद्य यांच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच सौ साची वानखेडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सादर केली. त्यानंतर कार्यक्रमाच्या वक्त्या सौ संपदा अमेय मालशे यांनी पंचपरिवर्तन या विषयावर मार्गदर्शन केलं. प्रमुख मार्गदर्शक धनंजय चितळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी खेड शहरातील हिंदू बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील बहादूर शेख नाका येथील उड्डाणपुलाच्या कामाची आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. 2 वर्षांपूर्वी याच ठिकाणी गर्डरसह पुलाचा मोठा भाग कोसळण्याची दुर्घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर कामाचा दर्जा आणि सुरक्षिततेबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. पुन्हा अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी कोणती खबरदारी घेण्यात आली आहे याचा आढावा जाधव यांनी घेतला. पुलाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा दर्जा आणि तांत्रिक उपाययोजनांबाबत त्यांनी उपस्थित अभियंत्यांची सविस्तर चर्चा केली. येत्या पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी हा उड्डाणपूल पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस खुला करण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर प्रयत्न करावे अशा सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव, रोटरी क्लबचे अध्यक्ष बाळा अंबुर्ले, नगरसेवक विकी नरळकर, फैसल कासकर आदी उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उप अभियंता नाझीम मुल्ला, शाखा अभियंता श्याम तुलेकर, ब्लूम कंपनीचे टीम लीडर YS राव, कल्चरल स्ट्रक्चरल इंजिनियर अमोल कारंडे आणि इतर तांत्रिक अधिकारी उपस्थित होते. भारत सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या जनगणना 2027 या मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. या जनगणनेचं ब्रीदवाक्य आमची जनगणना आमचा विकास असं असून पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत स्वगणना प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय. नितेश राणे यांनी माहिती दिली की या सुविधेमुळे नागरिकांना आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित असून नागरिक कोणत्याही वेळी आपल्या सोयीनुसार अधिकृत संकेतस्थळावर माहिती घेऊ शकतात. घरांची आणि कुटुंबाची अचूक माहिती देऊन देशाच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवणे हे प्रत्येक जबाबदार नागरिकाचं कर्तव्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करावी आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावावा असं आवाहन नितेश राणे यांनी यावेळी केलं. नमस्कार. भारत सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या जनगणना 2027 चे ब्रीदवाक्य आमची जनगणना आमचा विकास हे आहे. जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत स्वगणना होणार आहे. याद्वारे सर्व नागरिकांना आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाईन पद्धतीने अधिकृत se.census.gov.in च्या संकेतस्थळावर भरता येणार आहे.
ही सुविधा घर बसल्या योग्य पद्धतीने आणि कोणत्याही वेळी वापरता येईल. ही स्वगणना प्रक्रिया ही पूर्णपणे अत्यंत गोपनीय आणि सुरक्षित आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वगणना करून राष्ट्रीय कर्तव्य सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुणे येथील सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वुमन लीडिंग द फ्युचर ऑफ वर्क या कार्यक्रमाला राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री माननीय आदिती तटकरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. या कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी, नॉर्वेच्या माननीय महावाणिज्य दूत मोनिका नागेलाड, सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रोप्रायटर चान्सलर डॉक्टर स्वाती मुजुमदार आणि युनेस्कोचे शिक्षण विभागाचे प्रोग्राम स्पेशालिस्ट जियानशी ते यांची विशेष उपस्थिती होती. तसेच युनेस्कोचे जेंडर इन्क्लुझिव्ह अँड स्किल डेव्हलपमेंट चेअरमन SSUP ला मिळाले हे नक्कीच कौतुकास्पद यश आहे. आजचं जग हे वेगाने बदलतंय. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात महिला केवळ सहभागी नाहीत, तर त्या या बदलाचं नेतृत्व करतायत. आपल्या तरुणी आज भविष्यातील आव्हानांसाठी आणि करिअरसाठी स्वतःला आत्मविश्वासाने तयार करत आहेत. हे पाहून माननीय आदिती तटकरे यांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिलांना अर्थव्यवस्थेत सक्षम बनवण्यावर विशेष भर दिला जातोय. माविमच्या माध्यमातून 20 लाखाहून अधिक महिलांना बचत गटांशी जोडून त्यांना आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर आणलं जात आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि कौशल्य विकास प्रशिक्षणांच्या माध्यमातून महिलांच्या निर्णय क्षमतेत आणि आत्मविश्वासात होणारा बदल दिसून येतोय. चौथ्या महिला धोरणाद्वारे शिक्षण, कौशल्य विकास आणि सर्वसमावेशक विकासाचे स्वप्न पाहिले जाते. आता वेळ आहे ती महिला नेतृत्व सक्षमीकरणाची. या परिषदेत उपस्थित राहून उद्याच्या नेतृत्वाशी संवाद साधणं हा एक खूप उत्साहवर्धक अनुभव असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आदिती तटकरे यांनी खूप शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी तालुक्यातील वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. श्री पंचम खेबराज महाविद्यालय आणि रामेश्वर प्लाझा येथील नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तालुक्यात सुमारे 61 ठिकाणी नुकसान झालं असून तहसीलदार श्रीधर पाटील यांना तात्काळ सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. पालकमंत्री म्हणाले की आज जनतेला मदतीची गरज असून जिल्हाधिकारी आणि प्रशासनाशी चर्चा करून निकषांच्या चौकटी बाहेर जाऊन जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमदार दीपक केसरकर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची टीम जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. पावसाळापूर्व तयारीबाबत बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितलं की जिल्ह्यात पूरस्थिती रोखण्यासाठी युद्ध पातळीवर गाळ काढण्याचं काम सुरू असून आपत्ती व्यवस्थापनाची टीमही तैनात करण्यात आली आहे. महावितरणच्या कामात गेल्या वर्षाच्या तुलनेत सुधारणा झाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जिल्ह्याला मोठा निधी प्राप्त झाला आहे. भूमिगत वीज वाहिन्यांचं काम मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू असून तांत्रिक समस्या टप्प्याटप्प्याने दूर केल्या जातील. शेतकरी आणि बाधित नागरिकांना नियमानुसार आणि जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या युवा शक्ती जागर यात्रेनिमित्त शिक्षक पतपेढी सभागृह चिपळूण येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भव्य सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या प्रसंगी त्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं. यावेळी युवा मोर्चाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा कृष्णराज महाडिक यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. भारतीय जनता पार्टी केवळ राजकीय पक्ष नसून देशातील तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करणारा आणि विकासाचा मार्ग दाखवणारा पक्ष आहे. तसेच युवकांना संधी देणारा, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा आणि नेतृत्व घडवणारा पक्ष म्हणून भाजपची देशभरात ओळख असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. संघटित शक्ती, सकारात्मक विचार आणि कार्यकर्त्यांची निष्ठा याच्या बळावर भाजप आगामी काळात अधिक मजबूत होईल. देशाच्या प्रगतीत तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
त्यामुळे युवकांनी समाजकारण आणि राष्ट्र निर्माणात सक्रिय सहभाग घ्यावा असेही त्यांनी नमूद केले। यावेळी भाजपचे रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप नेते वैभव खेडेकर, चिपळूणच्या उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड येथील मुकादम रॉयल आर्केड येथे श्री ऋतुपर्ण गोविंद राठोड आणि राठोड कुटुंबियांकडून नव्याने सुरू केलेल्या लाईफलाईन मेडिकलचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, गटनेते निकेतन पाटणे, मुरली मनोहर पतसंस्थेचे चेअरमन संजय मोदी, सर्व शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांचं विशेष कार्य अधिकारी संतोषजी साखरे यांचा जनता दरबार मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याचे शासकीय विश्रामगृह डाक बंगला येथे सकाळी 10 ते 4 या वेळेमध्ये होणार असून खेड तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी आपल्या भागातील मंत्रालय, महसूल, आरोग्य, एसटी, महावितरण, बांधकाम खाते, जिल्हा परिषद बांधकाम, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग, कृषी खाते, विकास कामे, भूमी अभिलेख, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, नगर प्रशासन आणि इतर विभागातील समस्या असतील तर आपली निवेदनं घेऊन आपली शासकीय दिरंगाईची कामे मार्गी लावावी। आपण सर्वांनी आपली निवेदनं घेऊन या जनता दरबारामध्ये सामील व्हावं अशी विनंती भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी केली आहे। मुकादम रॉयल आर्केड येथे ऋतुपर्ण राठोड आणि राठोड कुटुंबियांकडून नव्याने सुरू केलेल्या लाईफलाईन मेडिकलच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल सदरे यांनी सपत्नीक उपस्थित राहून राठोड कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या। वरवली ठाणकेश्वरवाडी येथे गणपती मूर्तीची स्थापना आणि प्राण प्रतिष्ठापना हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य सचिनजी धाळवे, युवासेना तालुका अध्यक्ष मिलिंद काते, विभाग प्रमुख महिपत घोलप, वरवली सरपंच यादव मॅडम, आंबोली सरपंच विजय यादव आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।